पाहत नाही. नाही दादा. जरा जलाडू केलं बघ त्याने लाडू केले बघ कसा झाला त्याचा प्राण पहिली पाणी बाता मला जल्दी ना माझी प्राण जायची वेळ आली तर मी जर पाणी मिळालं नाही तरी मी हे लोक सोडून परलोकामध्ये जाणार. दादा घाबरू नको दादा, मी तुझी पाठची बहीण आहे दादा, धीर सोडू नको. मी तुला पाठीवरती घेते, सामने नदी आहे, त्या नदीवर घेऊन चालते दादा. मला पाठीवरती घेऊन अरे गंग्याचा मार्ग धरला तिनं हो गंग्यावरती गेली जी रस्ता पण केला मुलगीनं पाणी बाजे ओदळीनं पाणी प्यादाने भावता प्राण गेला निघून. दादा हे आले नदी, घे पाणी. माझ्या हाताने मी तुला पाणी पाजते, घे रे दादा. दादा दे ताई, मला पाणी दे. पेला ना पाणी. हो. आत्मा तुझा शांत झाला. अगं ताई, तुला आता कसं वाटतं? अगं ताई, मला म्हणजे फार वेदना होत आहे. दादा घाबरू नको दादा, धीर सोडू नको दादा. अगं ताई, ताई, दादा. ताई. दादा त्या भावाचे प्रेत घेऊन मांडी माझा काय तुला राग आला का? दादा काय झालं रे तुला असं? दादा लाडू खाताना ह्या ठिकाणी तू मरण पावला. दादा आई वडील मला विचारतील दादा, मी त्यांना काय सांगू रे दादा, काय सांगू? दादा हेच तुझ्या दैवामध्ये लिहिलेलं असेल. मी काय करणार रे दादा? ह्या ठिकाणी ह्या तुझ्या बहिणीला कसा सोडून गेला? दादा बोल ना माझ्याशी दादा. दादा बोल ना. ऐका कुमारी, कारभारी सकाळपासून दोघं मुलं खेळण्यासाठी गेले, हो अजून वापस आले नाही. आले बघ नाही माझं काळच कसं धड धड करतय, म्हणजे कारण सर्व माझं काळच त्यांच्याकडे लागलंय. हा मनात शंका कुशंका पैदा होतात. हा बरं ठीक आहे, ते कसं आहे? तुझा स्वयंपाक झाला? हा
1 वाजून गेला, अजून मुलं घरी आले नाही. आले नाही मी शहरात जातो हा. आणि मुलं घेऊन येतो. मग ही चिंता तुम्हाला पाहिजे. हो, हो, मी हो. घरामधली कामं करते. मग तुम्हाला माहिती नाही का मुलं गेले म्हणून केव्हाचे. जा तुम्ही आणि दोघं मुलांना घेऊन या लवकर. अगं तू घरात काय करणार आहे? काय करणार. तू सुद्धा माझ्या बरोबर चल. हा. एका दिशेने तू हा. पहा, दुसऱ्या दिशेने मी पाहणार. असं का? ज्याही दिशेने मुलं दिसणार त्यांना घरी घेऊन येणार. असं ना. हो हो हो. चला लवकर. हा. ओ नमस्कार अहो, दादा. नमस्कार नमस्कार. अहो एक 16 वर्षाचा मुलगा आणि 16 वर्षाची मुलगी सकाळपासून खेळायला आले, हा हा. अजून घरी आले नाही. जर तुम्हाला दिसले असतील मला सांगा हो. बघा आमचा सर्व आत्मा त्यांच्याकडे लागलाय. कुमार बाबा हा. सकाळचा टाइम म्हणजे 8 वाजेचा 10 वाजेचा टाइम. हो. एक मुलगी आणि मुलगा होता. त्या मुलगीने त्या मुलाला पाठीवरती घेऊन आणि अशी गंगेकडे गेली. जाताना पाहिले परंतु येताना पाहिले नाही. ओ मुलाला पाठीवर घेतलं आणि हा. गंगेकडे घेऊन गेले. हो. ठीक आहे बाबा, कारण सकाळपासून ते खेळत होते, त्यांना या एरियामध्ये कोणी पाणी पाजलं नसेल. बरोबर आहे. बहीण भावाने विचार केला आणि गंगेवर गेले. ठीक आहे बाबा, उपकार झाले तुम्ही एवढा निरोप मला दिला. कुमारी कारभारी असे गंगेच्या रस्त्याने चल, जे आपले मुलं त्या ठिकाणी अंघोळ करत असतील. चला एखाद्या तुम्ही वेळेस. पुढे चला. मी तुमच्या मागोमाग येते. चल. दादा बोल ना माझ्याशी. दादा का बोलत नाही? आई आई विचारतील मला, मी माझ्या आईला काय सांगणार देवा? काही बरं झालं नाही ना देवा, माझा भाऊ मला सोडून गेला ना. दादा बोल ना रे दादा, का बोलत नाही? माझ्या दिवाळीचा दीपक कसा विझवला देवा? बोल ना दादा, कसा बोलणार? कारण की मला सोडूनच गेला ना. अरे या बहिणीचा तुला राग आला का? बोल रे दादा, बोल ना रे. कुमारी कारभारी तू काही चमत्कार पाहिला का? नाही हो. अहो ही मुलगी किती वेडी म्हणावं. काय झालं. बाळाला पाणी पाजलं, हा दिवसभर खेळले. हा मुलगा माझा थकला असेल हा आणि तो झोपला, हा. आणि झोपलेल्या मुलासमोर ही द्वाळासारखी रडते. जा त्या मुलीला कळव की मुलगा आमचा झोपलाय, रडायचं नाही बाळ. जा बघ बरं. म्हणजे मुलगी रडते हो दुवाडा सारखी. हो ना. आणि भाऊला मांडीवर घेतला तिने. हो. असं का बरं. मी जात असते. हा बेटा सुंदर का काय. अगं तू या ठिकाणी भाऊला घेऊन का रडते का? तो तो झोपला दिसतो मला आणि अशी दुवाडा सारखी का बोमालते तू? आई या ठिकाणी भाऊ झोपलेला नाही. आणि मग आई दादा या ठिकाणी मरण पावले ताई. काय काय काय. हो आई. म्हणजे ह्या ठिकाणी कवरतन मरण पावलाय. हो आई. हे भगवान, हे पांडुरंगा, हे बाबा शेषराव महाराज, बोले बाबा हे तू काय केलं देवा पांडुरंगा? की कर्माची रसुरी माझे धर्माची मुलं आहे आणि हे सुद्धा तू घेऊन गेला का? हे पांडुरंगा गवरचंद तू कसं काय मेला रे? हे बाळ अरे एकदा बोल रे. हे लाडक्या गवरचंद, लाडक्या बोलणार रे. कारभारी काय झालं ग? अहो कारभारी या ठिकाणी काय ठीक झालं नाही ना बाई. या ठिकाणी आपला मुलगा मरण पावला देवा. हो काय बोलली तू? कवरचं नावाचा मुलगा मेलाय आणि बहीण जो आहे ना रडते. ए कुमारीन, हा वेळ लागला का ग तुला? कसं काय? अगं नाही, अरे मुलगी वेडी झाली आणि तू सुद्धा तिच्या मागे वेडी झाली काय? म्हणजे तू म्हणते की गौरचंद मेला? हा नाही, माझा विश्वास बसत नाही. बसत नाही. मी स्वतः जातो आणि आणि मुलीला विचारतो. विचारा. ए सुंदर, बाबा का रडते का तू? बाबा अगं माझा पौर्णिमेचा चंद्र हा निंबोनीच्या झाडाखाली झोपला आणि तू द्वाळासारखी रडते. हे मला असं खपणार नाही. बाळाला उठव, घरी चल. काय बोलता तुम्ही? हा. भावाला उठू? बाबा या ठिकाणी भाऊ झोपेल नाहीये. मग? माझ्या भावाला मी कशी उठू? बाबा या ठिकाणी माझा दादा मरण पावले. नाही. हो बाबा. काय बोलतेस? मी खोटं बोलत नाही. मला त्या परमेश्वराची शपथ आहे बाबा. की आज माझा पौर्णिमेचा चंद्र त्या ढगाच्या आड झाला. नाही सुंदर, नाही. बघा तुमच्या डोळ्याने बघा, भाऊ मरण पावलाय. बघ सुंदर बघ, हे शक्य नाही. बाबा आई वडिलाच महान स्वप्न असतं. कधीही मुलाच्या खांद्यावर म्हातारे बापाने स्मशान भूमीत जायला पाहिजे.
प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की माझा मुलगा हा ग्रॅज्युएट झाला पाहिजे, एखादा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. प्रत्येक म्हाताऱ्या बापाचं हे स्वप्न असतं. परंतु आज सकाळी खेळण्यासाठी आले आणि त्याचा मृत्यू झाला. नाही नाही नाही, परमेश्वरा, हे काय दुःख दाखवलंस तू मला. अरे प्रत्येक मुलाची आशा असते, प्रत्येक बापाची आशा असते की दुःख हे कोणाला नको. म्हणणाऱ्याने म्हण केलीये की जवान पत्नीचा जवान नवरा मरायला नको, लहान मुलाची आई मरायला नको, आणि म्हातारा आई वडिलांचा जवान मुलगा मरायला नको. सुंदर बाबा, कारण जे झालं की ह्याला कोणी काही करू शकत नाही. बघ बाबा, मी जे सांगतो ते ऐक. बाबा, या ठिकाणी बाळाचा मृत्यू झाला. हो ना. कारण म्हणणाऱ्याने म्हण केली आहे की जन्म मरण कुणास चुकले ना चुकायचे, जन्म मरण कुणास चुकले ना चुकायचे, अनेक वीर यायचे आणि अनेक मरायचे, मेले कोटान कोटी कारळाव एकट्यासाठी, असे म्हणणाऱ्याने म्हण केले. या जंगलामध्ये कितीही आपण रडलो गागलो, पण या ठिकाणी आपल्याला कोणी सहारा देणार नाही ग. पण एक, जोपर्यंत आम्ही घरून वापस येत नाही, बाळाची अंतिम संस्कार करण्यासाठी मी काहीतरी सामान आणतो, तोपर्यंत मनाला समज की हा माझा पौर्णिमेचा चंद्र, बाबा, हा माझा बाळ, हा पाण्यात झोपलाय आणि पाण्याची दोरी ओढण्यासाठी मी तुला सांगतोय. बघ सुंदर बाबा, जोपर्यंत आम्ही येत नाही हो, तोपर्यंत बाळाला समज की तू झोका देत आहे, पाळणं हलवत आहे. बाबा, आजपासून समज, संपली तुझी ती दीपवाळी, संपली ती तुझी अक्षय तृतीया, संपली ती तुझे रक्षाबंधन. मनाला समज की आजपासून या गरीब कुंभार आणि कुंभारींना फक्त तू एकच मुलगी, फक्त एकच मुलगी. बाबा, बरं येतो आणि बाळाचा अंतिम संस्कार करण्याचा साहित्य मी घेऊन येतो. बाबा, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत माझ्या भावाला मी सोडून कधी जाणार नाही. बाबा, कधी जाणार नाही. या बाबा, लवकर या. आलोच बाबा, या. मुलगीला शोक मांड, त्या मुलगीने शोक मांडला. शंकरजी होते कैलासाला, रडगावात ऐकला कैलाश में रहने वाला कैलाश पति जग जेठी, ये मैंने क्या देख लिया कि मैंने दिया हुआ वरदान राजा जालमपुर नगरी का राजा भिक्षेन, इनको मैंने कहा था कि तुम्हें एक लड़का और एक लड़की होगी. एक लड़का और लड़की हो गई और से और उनमें से एक जो बेटा था वो मर गया, बेटी बची है. और मैंने कहा कि इनके तकदीर में 12-12 साल का वनवास है, ये वनवास इनका अधूरा रह जाएगा. इसलिए मैं मृत्यु लोक में जाता हूं और कुछ तुम्हें चमत्कार दिखाता हूं. हरि ओम, हरि ओम दत्सत. या ठिकाणी माझा भाऊ मला सोडून गेला ना बाई. धाव धाव रे देवा, माझा दादा मला सोडून गेला ना बाई.
ये इसका भाई है और इसकी बहन है। ठीक है, इनको मैं पूछता हूं कि तू क्यों रो रही है। ए बेटी, कोण आहे? मैं एक साधु महाराज हूं साधू महाराज? और तू यहाँ, ये बेटा सो गया, तू क्यों रोती है? साधू बाबा, हाँ, काय बरं झालं नाही ना बाबा या ठिकाणी माझा भाऊ मरण पावला. ओ, तेरा भाई मर गया हो बाबा, इसलिए तू रो रही है। हो. रोना मत बेटा, रोने से किसका अच्छा नहीं होता। तेरा भाई मर गया, इसकी अंतिम विधि कर दे, घर जा, अपने माता पिता से मिल और सुखी संसार कर बेटा। नाही बाबा नाही, माझ्या भावाला मी सोडून कधी जाणार नाही. या ठिकाणी माझा भाऊ मरण पावलाय. जसे भाऊ माझे सोडून गेले त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या भावाच्या बरोबर मरण पावणार. ओ, हो. यानी कि तू हमको डरा रही है। हाँ बेटी बाबा. देखो, ये पृथ्वी के ऊपर एक आदमी ने जब भी जन्म लिया तो 100 पैदा होते हैं। अगर 100 मरे तो 1000 जन्मते हैं। इसलिए बेटा, जो मर गया उसे भूल जाओ, जो आने वाला है उसका इंतजार करो। नाही बाबा नाही, माझ्या भावाला तुम्ही जिवंत करा. ओ, आणि जिवंत मी करायचं असं? हो नाही का नाही? बाबा, मी तुमच्या पाया पडते, माझ्या भावाला जिवंत करा. तुम्ही माझ्या भावाला जिवंत केलं नाही तर या ठिकाणी माझा आत्महत्या करा. ठहरो बेटी, अगर ये बच्चा को मैंने जिंदा नहीं किया तो तुम मरेंगे। हो बाबा, सही मरेंगे? अहो मी खोटं बोलणार नाही. ओ, तो ठीक है, मैं इसे जिंदा करता हूं। जिवंत करताना हरि हो दत्सत, हरि हो, हरि हो। अगं ताई, दादा, मला मी गाढ झोपेमध्ये असताना मला तू का उठवलंस? दादा, तुम्ही या ठिकाणी झोपलेले नव्हते दादा. मग? तुम्ही या ठिकाणी मरण पावले होते काय दादा. ताई, मी मरण पावलो होतो? हो मग मला या ठिकाणी कोणी जिवंत केलं? दादा, तुम्हाला कोणी जिवंत केलं असं? बघा, आपल्या सामने कोण उभे आहे? या साधू बाबांनी तुम्हाला जिवंत केलं. या साधू बाबांनी मला काय जिवंत केलं? झक मारायला केलं। इसलिए मैं मृत्यु लोक में जाता हूं, नहीं किसको दर्शन देता नहीं। मैंने जिंदा किया तो मैंने पाप किया क्या? अरे तुम मर गया था, ये बच्चे ने हट किया, मैंने तुम्हें जिंदा कर दिया। नमो नारायण साधू बाबा। आदेश। देखो बेटा, साधू बाबा, ये तुम्हारा भाई है, हो ये तुम्हारी बहन है। हाँ। तुम किसके बेटे हो? तुम्हारा बाप का नाम क्या है? आम्ही त्या गणोबा कुंभाराची मुलं आहोत। हो बाबा. शहर में रहने वाला गनुबा कुंभार, उनके तुम बेटे हो? हो साधू बाबा. नहीं नहीं बच्चों, नहीं, काय? ये तुम्हारी गलत फहमी है। नाही साधू बाबा, आम्ही त्या गणोबा कुंभाराचीच मुलगा आणि मुलगी आहोत। अरे तुम्हें क्या मालूम कि तुम किसकी औलाद हो, किसका वंश हो? तुम वो गनु कुंभार के बेटा बेटे नहीं है, मग वो सिर्फ तुम्हारा धर्म का पिता है, कर्म का नहीं। मग आमचा जन्म देणारा बाप आणि आई कोण आहे? देखो, मैं तुम दोनों की जन्म कुंडली तैयार करता हूं और इस जन्म कुंडली से तुम पढ़ लेना। हा करा बाबा। देखो, जालमपुर नगरी का राजा भिक्षेन, ये तुम्हारे सही जन्म देने वाले पिता है। हा और उनमें जो सुखसेना नाम की औरत है, ये तुम्हारी पहली माँ है। और तुम्हारी दूसरी माँ मेघावती है। तुम्हारी दूसरी माँ का नाम मेघावती है। और उस राजा को संतान नहीं थी, इसलिए उन्होंने हो। हट किया कि महाराज मुझे बच्चे नहीं होते, इसलिए तुम दूसरी शादी करो। हाँ महाराज ने सुना और दूसरी औरत के साथ शादी कर लिया। मग कई दिन बाद हाँ वो बच्चा ने, हाँ वो राजा ने हाँ हाँ तब किया, मग तब में हम उससे प्रसन्न हुए असं का? और एक विभूति दे दिया। हाँ और मैंने वरदान दिया कि तुम एक लड़का और एक लड़की होगी। उनके बाद हाँ तुम दोनों बच्चे हो गए। मग इसलिए हाँ हमने वो वरदान दिया, एक बेटा और बेटी हो गई। हाँ। होने से पहले तुम्हारी जो बड़ी माँ थी, यानी कि सुखसेना, हो
और जो दाइन थी उसको कह दिया हाँ। कि मेरे सवत को लड़का या लड़की हो उसे ठार मारना। हे तुम्हाला जन्म देने के बाद तुम पैदा हुए, वो दाइन ने तुम्हें मारा नहीं। मारते समय, पैदा होते समय तुम दोनों को उठाया और वो गौर में दबा दिया मग और वो तुम्हारी माँ के सामने एक दगड़ और वीट रख दी। और वो ये जो गनु कुंभार है हाँ केर कतरा लेने के लिए वहां आया हाँ और तुम दोनों को बच्चे को घर को लेके गया और बड़े होने के बाद तुम खेलने को आया। तुम्हारी बड़ी माँ सुखसेना हाँ। खेलते हुए देखा, हाँ। खेलते हुए देखते समय दोनों लाड़ू उन्हें तैयार किए, हाँ। उसमें विष डाला और तुम दोनों के लिए खाने के लिए दे। उनमें से दोनों लाड़ू ये बच्चे ने खा लिया, मर गया। मैंने सोचा कि मैंने दिया हुआ वरदान ही झूठा रहेगा, इसलिए मैंने इन बच्चों को जिंदा कर दिया। सुना ये जन्म कुंडली लो और तुम्हारा रास्ता पकड़ो। ठीक है साधू महाराज हाँ। आम्ही तुमच्या बरोबर येणार। नहीं 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 नहीं, अरे साधु के आगे पीछे कोई नहीं रहता बच्चा। हम तुमको कहाँ लेके जाएंगे, तुम तुम्हारे घर को जाओ, हम हमारे कैलाश में जाते हैं। दादा काय ताई? या बाबांनी तुम्हाला जिवंत केलं ना, आपण या बाबांच्या बरोबर जाणार हो ताई। हो अरे देखो बच्चों, काय अरे हम साधु लोग खाना नहीं खाते, मग काय खाता हो? हम हवा पीते हैं। आम्ही सुद्धा हम हो हवा पिणार. पिएंगे। आम्ही तुमच्या बरोबर येणार. हम झाड़ पत्ती खाते हैं। आम्ही सुद्धा आम्ही झाड सुद्धा पत्ती झाड खाणार पत्ती पण तुमच्याच बरोबर येणार. नींद आई हाँ। तुम फपुटे में सो जाते हैं। अहो आम्ही आम्ही फुफुट्यामध्ये सुद्धा सोयेंगे. फुफुट्यामध्ये झोपणार. कोई बात नहीं। और देखो सामने क्या है। काय अच्छा मैं जा रहा हूँ। देखो बच्चा, काय जाने से पहले तुम ऐसा करो, काय हो? ये जन्म कुंडली मेरे साथ दो। हा, मग हाँ। ये जन्म कुंडली तुम ले लो हाँ। और मेरे साथ में तुमसे दूर से तुम्हारा राजमहल दिखा देता और तुम वहां चल जाना। आमच्या बाबांचे घर का हो, हो, असं का हो. अहो चला घेऊन चला. चल दादा चल. चल ताई। देखो बेटा, ये तुम्हारा महल है, हाँ। अंदर जाओ, कोई भी बहाने से तुम उस राजा से मिलो। तब से मैं बाहर खड़ा रहता। ठीक आहे. काय हरकत नाही। नमो नमो नारायण राजे महाराज। अरे बाळ कोणाच्या कोण दरबारामध्ये आला चालून हे करा निवेदन. सरकार, कोणाचे कोण आहे तुम्ही दरबारामध्ये काय नाही केलं बाळांनो? माझी बहीण आम्ही जंगलामध्ये गेले असताना माझी बहीण कोणी एक डाकूने नेली. बरं मुलं कोणाची आहेत तुम्ही? आम्ही मुलं जालमसिंग आपला आम्ही जालमसिंग राजांचे मुलगा आहोत. जालमपूर शहराचा राजा विकसेन त्याच्या तुम्ही दोघा मुलं. हो. हे कशावरून? माझी ताई अरे एवढे तुम्ही मुलं झाले तर तुमचा सांभाळ कोणी केला हे मला कसं माहिती नाही. बरं आम्हाला साधू महाराजांनी ही जन्म कुंडली दिली आहे. शाबास साधू महाराजांनी. कारण ज्या टाला मी अरण्यामध्ये गेलो असताना त्या ठिकाणी शंकरजी साधू महाराज मला प्रसन्न झाले. त्यांनी मला सांगितलं होतं की हे विभूती घे, तुझी मागची राणीला पाण्यामध्ये उडून पा, तुला एक मुलगा आणि मुलगी होईल. तेच काका असतील देवा. पण नाही, पण तुम्ही कुंभाराकडे गेले कसे? पण नाही सांगितलं होतं की 12 वर्षाचा वनवास. पण नाही, याच्यात काहीतरी कपटी कावा असायला पाहिजे. बरं तुमचं कारण झालं का? हे कोण आहे? हे साधू बाबा आहे. देखा राजन, सुना, मैंने तुम्हें वरदान दिया था कि जिस बच्चे जन्म देते हुए तुम उसका मुंह नहीं देख सकता, बरोबर आहे. और जो बच्चा 16-16 साल के होंगे तो उसके तकदीर में 12-12 साल का वनवास आएगा. ये तुम्हारे बेटे हैं और इन दोनों को अच्छा अभी राज स्थगित करो, हमें इजाजत दो. महाराज जरी मुलं माझे आहेत पण यांचा सांभाळ कोणी केला हे मला माहिती नाही ना. आता हमें क्या मालूम कि क्या किया. बरं बाळानं तुम्ही इतक्या दिवसावर कुठं होते? आम्ही इतक्या दिवसापर्यंत गणोबा कुंभाराकडे होतो. शहराचा गणोबा कुंभार त्यांच्याकडे तुमचा सांभाळ. हो. बरं तो कुंभार इथं आल्याशिवाय मला खरं खोटं पटणार नाही. तुला कुठं सापडले? कशी भानगड आहे काय एक मला काही कळेल. हरकत नाही बाबा, त्यांना बोलवा तुम्ही. बरं काही हरकत नाही. अरे गणोबा अहो महाराज, आज अचानक माझी आठवण का केली हो. अरे आठवण काय केली? हा, ह्या दरबारामध्ये कोणी मुलगा आणि मुलगी आहे हा. ते तुमची सारखी आठवण करत आहे. आता मुलगा आणि मुलगी. महाराज 2 दिवसापासून माझा मुलगा आणि मुलगी हरवली आहे, मला दाखवा. हरिपास समोर उभे आहेत. बाबा बाबा बाळ? बाबा बाबा अरे मी कधीपासून तुम्हाला पाहतो आणि तुम्ही कसं काय. महाराज, हे मुलं चोरण्याचं काम तुम्ही अरे कधीपासून अरे अरे करता? नाही रे बाबा. बरं मी तुला एवढं विचारतो, हा.
हे मुलं तुझ्याकडे कसे आले आणि कोणाचे आहेत? हा कोणाचे आणि कसे आले काय महाराज? आता जर तुम्हाला सांगितलं तुम्ही मला लगेच फाशीवर नाही लटकवणार. नाही असं कुठं आहे का? हे दोघं मुलं मला उखड्यावर सापडले. बरं तुम्ही जा आता, तुम्हाला मी काहीतरी बक्षीस देणार. काय हरकत नाही महाराज, येतो मी. जा तुम्ही. महाराणी सुखसेना, महाराज का माझी आठवण केली बोला. अरे आठवण काय केली? हा कारण ज्या टायमाला हा श्यामा म्हातारी गलीने जात असताना हो. त्या ठिकाणी तुला महालामध्ये तू बोलवलं होतं का? मला काय आठवण नाही बाई. अरे बाळातपणा करताना येत होती ना दरबारात. हो मला कल्पना नाही. कल्पना नाही, खरं सांग. कारण कसं झालं, तू माझी लग्नाची राणी आहे. स्त्रीने कधी खोटं पती बरोबर बोलू नको. खरं सांग, खोटं बोलू नको. अहो मी खोटं बोलते का? तुम्हाला माहिती नाही का माझा स्वभाव? अरे काय माहिती नाही. आता सध्या मला असं वाटतं खोटंच बोलत आहे तू. खोटच बोलते. आणि मग काय? हा बरोबर आहे का? खोटच बोलते मी. हा काय रे बारी? मग सांगू तुम्हाला. सांग भाऊ. अहो हे तर तुम्ही लग्न केलं का नाही? हा केलं. तर बाई आणि 9 महिने 9 दिवस संपूर्ण झाले माझे सवतीचे. तर श्यामा घाईने निघाली. तर मी वरती चालत असताना मी तिला बोलून घेतलं आणि विचारलं की तू कुठं चालली. शाबास. तर तिने सांगितलं मला की मी तुझ्या सवतीचं बाळात करायला करायला चालली, बरोबर. मग मी तिला 5,000 रुपये बक्षीस दिले आणि 5 मोहरा दिल्या. आणि तिला मी काय सांगितलं काय? की माझ्या सवतीला मुलगा हो किंवा मुलगी हो त्यांना मारून टाकायचं. हेच काय तुझ्या मनामध्ये? हा कपटी रान. कारण की तुझ्या मनामध्ये कपट होता. तुला 3 वेळा मी समज दिली होती की मागावून लग्न मी करत नाही. तुझ्या सांगितल्यावरून मागावून लग्न करून मला एक मुलगा आणि मुलगी झाली. तू त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. हा कारण तुझ्या मनामध्ये जे होतं हा तेच तू केलं नाही का? मी माफी मागते तुम्हाला. तर ते बोलू कुठं आहे? मेले ना? अरे मेले कसे हे आदर हा मुलगा आणि हे मुलगी. मग तुम्ही मला केव्हा दाखवणार? केव्हा काय दाखवणार हे पा. हा, बरोबर आहे. आई! आई आई अरे आई. आई अरे बा, ही तुमची आई नाही. मग आई कोण आहे? तुमची कोणती आहे? कोणती आहे? मेघावती. जी मागावून मी लग्न केलं तिचे तुम्ही मुलं आहे. ही तुमची सावत्राई आहे. अरे मेघावती, अहो पाया पडते घरी. अरे हे मुलं पहा, तुझे आई आई सारखी वाट पाहत आहे, सारखी आठवण करत आहे. हे मुलं पहा. हो हे माझ्या सवतीचे मुलं आहे ना. हो. अहो ठीक आहे. अरे सवतीचे नाही, तुझे मुलं आहे. माझे आणि मग काय हरकत नाही माझे. ही पहा, ही सुखसेना, ही वाटोळा करणारी हीच आहे. अहो असू द्या. तिचं चुकलं ना. हा. चुकलं ना. बरोबर. तिला तुम्ही क्षमा करा. क्षमा करा हे तुझं मी म्हणणं आहे. हो मी खरं? मनाला समजते हा. का माझी मोठी बहीणच आहे. म्हणजे बहिणी बहिणी सारखं राहायचं. हो, हो, हो. हा. दरबारामध्ये. बोलू तुम्हाला. हा. ती जर बोलली ना तर खरंच मला माफ करून द्या. का की माझ्याकडून गलती झाली. तर हे मुलं जो आहे ना तिचे नसून ही माझ्या मनाला समजणार माझे. बरं तसं. तर बाई माझा काही तुला राग येऊ नको येऊ दे, हा? अगं नाही का ताई. असं नाही. नाही नाही. तू आता आनंदानं राहा. हो, हो. ही मुलं आणि हा संसार. हो. आता माझं काय उरलं नाही. माझं आता झालं, म्हातार पण आलंय अहो माझं. असू द्या. हा हो ना. हा धणी आता मुलाला गाजी स्थान काही करता. हरकत नाही. हा बसा खुर्चीवरती. बाळग्याला गादी थांबा. थांबा ना. हो, इथून लावणी झाली संपूर्ण. संपूर्ण. लावणी केली कवी गद्यानं, सुमारुनी दत्ताजी. रामा. सुमारुनी दत्ता, सुमारुनी दत्ता. सुमारुनी दत्ता. रामा. रामा राजा. येड्या बापुराची माफी असावी आता. मावली गुरु मावली. मावली गुरु मावली. आमची ज्ञानेश्वर 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 मावली. जाऊ घे अलंकापुरी. जाऊ घे अलंकापुरी. पिंपळ सोन्याच्या दारी.
रामची